पुण्यामध्ये शिवसेना प्रमुख म्हणायचे की जमीन तापले वरचा सूर्य आज उगतोय, मधली तुमची डोकी दुसरी उन्हाळी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तापले की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि आता गरम असे सगळेच होतात हो, विचाराने किती तुम्ही तापताय हे महत्वाचं आहे. त्याच्यावरती उद्या आपलं भविष्य आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा ठीक ठरवतो, ही दिशा आपण ठरवतो, हे गद्दार नाही करू शकत. हा सगळा जो काही इतिहास आपण मगाशी येताना मुंबईचा पवाड ऐकत होतो, माझी महिला गावाकडे जायची, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. आपल्यापैकी किती लोकांना माहिती संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे, किती 2-3 हात उभे करायचे. तो आकडा आहे 105 रुपयांचा, हा सरकारी आकडा आहे. पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला कृषी गव्हाण, तसंच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आले होते ताया झिंकीत, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले. ते पुस्तक माझ्याकडे आहे, रिपोर्टिंग इंडिया. तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा पेटला होता तेव्हा त्या पत्रकार महिला आपल्या मुंबईमध्ये होत्या, आणि त्यांनी नमूद केले की त्या सगळ्या गोळीबारामध्ये जे काही शहीद झाले की शहीद म्हणतो, आणि माझ्या आपल्या मुंबईसाठी त्यांनी बलिदान केलं. त्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 250च्या वरती मृतदेह पडले होते, आकडा 105चा, आणि 250च्या आसपास मृतदेह त्या स्वतः पत्रकार महिलेने पाहिले. आणखी किती जणांना कधी गोळ्या घातल्या असतील त्याची काही नोंदच नाही. आज जी काय आपली मुंबई लुटली जाते, सगळ्या काही गुजरात गुजरात गुजरात, सगळ्या गुजरात्यांबद्दल माझा काहीच आहे, पण खास करून जे दोन तिकडे बसले त्याला कल्पना नाही महाराष्ट्र. हो, त्यावेळेला पंतप्रधानपदी नेहरू बसले होते, आणि उघड्या गाडीतून नेहरू फिरायचे नाही. पण मराठी माणूस एवढा पिसाळला की नेहरूला सुद्धा बंद गाडीमधून महाराष्ट्रामध्ये फिरायला होते. तुमची मस्ती इकडे नाही चालणार, म्हणजे मस्ती करून घेणारा महाराष्ट्र. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेणं कोणाला शोधतं? गेल्या 4 दिवसापूर्वी अमित शहा रायगडावरती येऊन गेले, आणि त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवू नका. अहो, महाराष्ट्रापुरते सीमित नाहीच आहे. त्या काळामध्ये म्हणजे आजचा तो व्हॉट्सअप नव्हता, मोबाईल फोन नव्हते, टीव्ही चॅनल किंवा दोन्ही मीडिया नव्हता. महाराजांच्या काळामध्ये सुट्टेच्या लुटेची बातमी लंडन गॅजेट मध्ये तेव्हा लंडन मध्ये आली होती. तुम्ही कोण सांगता महाराजांना सीमित ठेवू नका महाराष्ट्रापुरतं? आणि मग चंद्रकांत दादा पाटील ते असं म्हणायला असायचं की अमित शहानी शिवाजी महाराजांवरती एक पुस्तक लिहिलं काश्यप, आणि ते वाचलं तर संजय राऊतांना चक्कर येईल. पण हे बोलल्यानंतर मला पत्रकारांनी सांगितलं ते बोलले खरे अमित शहाने पुस्तक लिहिले आणि स्वतः पाटलांना चक्कर आली. अरे काय बोललो आपण, अमित शहा लिहिणार आणि शिवाजी महाराजांवरती चक्कर येऊन पडले तिकडे चंद्रकांत. काय बोलताय, काय घेताय? हे नुसतं जर तुम्ही यांची गेल्या काही काळातली वक्तव्य जर ऐकली ना तरी कपाळावरती हात मारा. आणि त्याच कार्यक्रमात मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस बोलले की शिवरायाचा अपमान करणाऱ्याला टप्पक टोकावरून ढकला असं वाटतं. पुढचं बोलण्याच्या आधी त्यांनी कोणते सांगितले अमित शहा त्याच्याबद्दल एकेरी नावात बोलले, शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी नावात केला. मग थांबले. पण आपण लोकशाहीकडे काय माहिती आहे तुमच्या शेतकऱ्यांच्या हातात आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ही शिवशाही जर आपण पाळणार असू तर आपण छत्रपती तुम्हाला गुमराह करून ठेवायचं सर. बाकी मार्गदर्शन सगळं झालेलं आहे, पण हे काही राजकारण आहे का कोणत्या दिशेने आपण जातोय म्हणण्यापेक्षा कोण आपल्याला नाही करेल. मला आठवते आपण ते शिवसेना प्रमुखांचं फटकारे व्यंगचित्राचं पुस्तक जर पाहिलं तर त्याच्यात एक व्यंगचित्र आहे, आणि ते व्यंगचित्र असं आहे 1978 सालचं, म्हणजे जनता राज्य असेल. पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला आणि व्यंगचित्र असं आहे, मला वाटतं संजय ते उद्या परवाकडे सामना
पंतप्रधान मोरारजी देसाई होते गुजरातचेच. 40 वेळेला तो नरसंहार केला होता मुंबईमध्ये. मराठी माणसावरती बंदुका चालवल्या होत्या. ते असे उकाळकडे चालले आणि एक बोट धरले एका महिलेचं, त्याच्यावरती लिहिलेले लोकशाही आणि पुन्हा परतीचा प्रवास. म्हणजे मोरारजी देसाई पंतप्रधान त्या लोकशाहीचं बोट धरून खाईमध्ये चालले, पुन्हा परतीचा प्रवास इकडे चाललेला आहे. तेच चित्र तोच तसाच्या तसं आज आहे की नाही एवढं मला तुम्ही सांगा. आपण जिथे अपेक्षा केली होती काही वेळेला अपेक्षा केली होती आणीबाणी नको म्हणून, ज्याने आणीबाणी लागली त्या इंदिराजीच्या संपूर्ण देशाने शिक्षा दिली, जरूर दिली. पण नंतर जनता पक्षाने जे काही देशाचे पिटोळे वाट लावली, त्याच देशाने त्याच जनतेने पुन्हा इंदिराजींना पंतप्रधान केलं. त्याच्याकडे संधी दिली होती, पण संधीचं सगळं चिखल माती केली. आणि त्या सगळ्या घडामोडीतनं आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवत आहे ते बाहेर पडले. बोगस जनता, भारतीय जनता पार्टी. एकूण तर त्यांची वाटचाल पाहिली तर खूप फरक जाते. मी काही काँग्रेसच्या वतीने तर बोलणार नाही, पण आपले मोदी साहेब जे म्हणतात काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष करून दाखवा, काँग्रेसने तुम्ही बघा. पण मला एक दोन गोष्टी आवडल्या त्यांच्या आताचे जे प्रदेशाध्यक्ष सपकाळ, ते म्हणाले असं जर का असेल तर संघाने दलित सरसंघचालन करून दाखवा. आणि आता या एका वर्षामध्ये संघाला 100 वर्ष होत आहे. काँग्रेसला किती वर्ष झाली? 100-150. पण साधा एक आपण हिशोब मांडूया. संघाचे आतापर्यंतचे सगळे सरसंघचालक, त्याच्यामध्ये कोण दलित होता, कोण मुसलमान होता, आणि काँग्रेसची काढा तेव्हा होता. पण लोकांसारखे ब्रह्मज्ञान आणि स्वतःपूर्ण भाषा. अमित शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरतं स्थिती केलेलं नाही. महाराष्ट्र सगळीकडे पोहोचलेले, जगाच्या नानाकोपऱ्यात पोहोचलेले. पण खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. त्याला देशभर आमच्या विश्वाचं दैवत इकडे येऊन दुसरे मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलू नका. देशभर काही सुट्टी जाहीर करा. आणि मी तुम्ही कधीतरी एकदा बोललो होतो, मी काल परवा सर संजय राऊतांशी बोलत होतो. संजय म्हणाला की पहिल्या तुम्ही बोलले ना आपले उदयनराजे बोलले, आणि ते मला पटते कारण मी सुद्धा पहिलं बोललो. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक कधी होणार, कधी कोण करणार, सुरुवात कधी करणार. मी स्वतः हजर होतो. नरेंद्र मोदींच्या हस्ते जेव्हा जलपूजन झालं, कुठे गेलो, काय गेलो, बोटीत बसलो गेलो, आणि मग मोदीजीने पट्टा बांधला. तिथे सगळं फुलं वाहिली, सगळं मंत्रोच्चार काय चालले होते. जलपूजन झालं. आम्हाला वाटलं आता फडणवीस बसले, 2-3 वर्षात स्मारक होईल. मध्ये आपले काय गेला कोरोनामध्ये. पण अरबी समुद्रामध्ये स्मारक जर होत नसेल तर उदयनराजे बोलते बरोबर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाही, असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरं कोणीच मोठा असू शकत नाही, होऊच शकत नाही. आणि राज्यपाल पद सुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाने आश्रय मानले तामिळनाडूच्या आपल्या वेळेस कोणते कसे वाजवले तुम्ही पाहिजे. काय ते राजभवन, काय त्यांचा थाट कशाला पाहिजे. राज्यपाल पदाचा आव्हान जर त्या खुर्चीवर बसणारी व्यक्तीच करणार असेल तर तिचा मान सर्वोच्च न्यायालयाने काय ठेवायला पाहिजे दाखवून दिलेले. काय करायचं 3 महिन्याच्या आत तुम्ही याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे. राज्यपालाला कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट, आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जागवल्य इतिहास सांगणारे प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभं करा. विश्वश्रेष्ठ मागणी करा. येऊ द्या लोकांना तिकडे. एक तर तसंही राज्यपालांचा काही जनतेशी संबंध असतो किंवा नसतो. त्याला मंत्र्यांकडे एकेका मंत्र्याकडे 2-3 बंगले राज्यपालाला. कारण आता अशी झाला मुंबईमध्ये दुसरी कुठली राहिले नाहीये, आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक करायला अभिमान वाटला पाहिजे जगाला आणि देशाला.
होता की अरे यांच्या दैवतांनी न भूत न भविष्यती असं स्मारक उभं करून टाकलं. त्या आम्ही आमचा पाठिंबा आहे. पण याही गोष्टी कळल्या. दुसरं करायचं काय, गावाला आज सुद्धा नाशिकमध्ये मी आलेलो आहे. तसं पाहिलं तर एकूण गेल्या वर्षभरात पाहिलं म्हणजे 2024-23 जानेवारी ते आज मला चौथ्यांदा आलो. 3 वेळा आपल्या गोल मैदानामध्ये आनंद कांगणे मैदानात आलो. प्रचंड सवाल आहे. लोकसभेने चांगला रिझल्ट दिला. राजभवनात तुम्ही सगळ्यांनी विजय करून पाठवलं दिलं. विधानसभेला काय झालं त्याचा लबाडपणे संपूर्ण भाजप फोडलेलंच. एवढ्या मोठा समाज होऊन सुद्धा आणि सगळीकडे वातावरण होतं. अगदी त्या काळामध्ये मी ते व्हिडिओ टाकले ना, काय माझे तपासणी करणारे ते तपासणी करणारे अधिकारी सांगत होते, साहेब माफ करा पण यावेळेला आमचं म्हणजे आता काही ड्युटी म्हणून काय म्हणजे काय कसं काय म्हणजे काय बघायचं ते बघा हो. त्यामुळे साहेब यावेळेला तुम्हीच येणार. इथे माझी बॅग तपासणारे अधिकारी सांगत होते. म्हणजे माझ्या बॅगेत काय हे बघण्यापेक्षा त्यांच्या मनात काय ते मला सांगत होते. मग एवढं वातावरण असून आपण हर कसे शकतो. मग मगाशी लोकांनी उल्लेख केला, आता मला जे काय सगळे सांगताय की शिवसेनेने आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. आता रस्ते आपले सगळे काही गरम झाले. आणि नाशिक मध्ये सुद्धा काय यांनी दिवे लावले म्हणजे सारी गोष्ट आहे की पुणे एकेकाळी आताचे मुख्यमंत्री तत्कालीन सुद्धा होते. म्हणजे माझ्या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं होतं. पण दत्तक घेतले ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं होतं ते नाशिक पालकमंत्र्याविना आज बेवारस का पडलेलं आहे. का त्याला पालकमंत्री नेमत नाही तुम्ही. एवढं नाशिक बद्दल तुमचं प्रेम होतं जात होतं की नाशिक आम्ही दत्तक घेतो. काय दत्तक बाळाचे काय तुम्ही काय केले तुम्ही नाशिककरांना मला सांगा तर. 2014 साली जेव्हा आपण मोदीजींना पाठिंबा दिला होता ते 19 साली पण दिला. पण 14 साली त्यांनी ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की देशामध्ये 100 स्मार्ट सिटी मिळाला. ऐकताय का विसरला तुम्ही. माहिती किती जणांना खरंच माहिती होती की 100 स्मार्ट सिटी देशामध्ये उभे करणार होते. मला बाकीच्या कोणाला माहितीच नसेल. आणि त्या शहरांच्या यादीत महाराष्ट्राची 8 शहरं होती. त्याच्यामध्ये नाशिक एक शहर होतं. माहिती आज ही योजना गुंडाळतात काय नाशिक किती स्मार्ट झालं. काय तुमच्या नाशिकमध्ये आपल्याकडे फरक पडले. रस्त्याची कामं झाले, गटारी झाले, काय तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल भेटले. पण कसं झालं जवळपास म्हणजे 1943 कोटी हा एवढा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाने नाशिकवर झालेला आहे. कोणाच्या खिशात पैसा गेला, कोणाच्या खिशामध्ये